सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर खूप जणांच्या कमेंट येत होत्या की व्हिडिओसाठी कोणते स्टँड वापरते किंवा व्हिडिओ कसे शूट करते, एडिट कसे करते ते थोडक्यात सांग। तर खूपच सारे कमेंट येत होत्या, आधी पण खूप येत होत्या, आता मध्ये थांबल्या होत्या, आता पुन्हा त्याच कमेंट रिपीट यायला लागल्या। तर म्हटलं त्यावरती एक डिटेल व्हिडिओ द्यावा, कारण की आजकाल ना सगळ्यांनाच म्हणजे माझ्यासारख्या सगळ्याच मैत्रिणींना घरी बसून काहीतरी स्वतःचं सुरू करायचं असतं, स्वतःचं असं काहीतरी करायचं असतं। तर म्हटलं त्याबद्दल थोडा डिटेल मध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर करते। तर असं नाही की YouTube मध्ये लगेचच तुम्हाला पटकन सक्सेस भेटेल। खूप जणांना वाटतं आज व्हिडिओ टाकला 1-2च व्ह्यूज आले, उद्या टाकला 3-4च आले, मग असं वाटतं की बंदच करून टाकावं, काय व्ह्यूज पण येत नाही, मग कशाला चालू करायचं असं वाटतं। तर असं न करता कंटिन्यू त्याच्यावरती काम करत राहिलं पाहिजे, म्हणजे कुणाला एका महिन्यात सक्सेस मिळतो, कुणाला 1 वर्ष लागतं, कुणाला 2 वर्ष लागतील, पण ते लोक मेहनत करायची सोडत नाही। आता तुम्हाला यश कधी मिळेल हा आता तुमच्या हातात नाही, तर नशिबाचा सगळा खेळ आहे। पण मला वाटतं करत राहिलं पाहिजे, सोडून नाही दिलं पाहिजे। खूप जण करतात, 5-6 महिने करतात, पुन्हा सोडून देतात, त्यांना करावंसंच वाटत नाही। आणि खूप जण तर असे त्यांना वाटतं व्हिडिओ बनवणं हे इतकं सोपं काम आहे ना की खूपच इझिली पैसे मिळतात। तर ह्याच्यामध्ये पण खूप कष्ट आहे, म्हणजे सांगू नाही शकत। जे व्हिडिओ बनवतात त्यांना माहितच आहे ह्याच्यामध्ये खरंच खूप कष्ट आहे, आणि तेव्हाच हे सगळं जे आहे ना मेहनतीचं आपलं फळ आपल्याला मिळतं। थोडं कमी जास्त होऊ शकतं, पण मिळतं हे नक्की। तर चला माझी थोडक्यात YouTube जर्नी मी तुम्हाला आज सांगते। YouTube जर्नी म्हणजे मी कशी स्टँड वगैरे कोणती वापरली ते सांगते पहिल्यापासून। तर ज्यावेळी मी YouTube चॅनल सुरू केला, काहीतरी मी जून मध्ये चालू केला होता YouTube चॅनल। तर ह्याच्या आधी पण मागच्या 2 वर्षापूर्वी पण माझा एक काजल्स किचन म्हणून चॅनल होता। त्यावेळी रुद्र नव्हता, बहुतेक मला का होता असेल, छोटा असेल, 2-3 वर्षापूर्वी म्हणजे तो असेल। मग त्यावेळी पण मी इकडे थोडे दिवस आलते, 2-3 महिने आलते यांच्यासोबत। तर मी केला होता चालू, पण तेव्हा मला काही समजत नव्हतं की नेमकं कॉपीराइट क्लेम म्हणजे काय, म्युझिक टाकायचं का, वॉइस टाकायचा, काहीच। मी आपलं सॉन्ग टाकायचे, त्याच्यावरती व्हिडिओ एडिट करायचे, सगळेच्या सगळे व्हिडिओ जवळपास कॉपीराइट मध्ये होते। 6 महिने मी थोडं असं कॉलेज वगैरे करत, रुद्राला सांभाळत, अभ्यास करत टाकत होते, पण पूर्ण ते कॉपीराइट मध्ये गेलं, काहीच म्हणजे मला मिळालं नाही। नंतर कळायला लागलं की हे असं असतं, म्युझिक टाकून असं होतं तसं होतं, मग तिथं मी सोडून दिलं। त्यानंतर मी तुम्हाला माहितीच आहे केकचा वगैरे बिझनेस केला, पण त्याच्यात पण मला एवढा फायदा होत नव्हता, मग ते सोडून दिलं। मशीन घेतली, मशीन मध्ये मला चांगलं यश मिळायला लागलं, पण मला तरी पण वाटायला लागलं, पहिल्यांदा सुरुवातीला माझ्याकडे कस्टमर कमी होते, तर मला सुरुवातीला वाटायला लागलं चला अजून नवीन असं काहीतरी आपण करूया YouTube वरती। तर मी सगळ्यात पहिलं काजल्स मराठी कॉर्नर म्हणून एक चॅनल आहे, तो चालू केला। त्याच्यावरती मी वास्तुशास्त्राचे नियम हे त्या गोष्टी टाकायला लागले, पण तो पण चालला, त्याच्यावरती पण झाला असं रिपीटेड व्हिडिओ कॉपीराइट मध्ये गेले काही, त्यामुळे मग तो चॅनल बंद झाला 2-3 महिने। मग आता म्हटलं आता काय करायचं, चॅनल तर बंद झाला। मग त्याच्यानंतर मी जून महिन्यात माझा दुसरा चॅनल सुरू केला, म्हणजे हा माझा काजल्स लाईफस्टाईल आणि मराठी स्टोरी। जून मध्येच केले दोन्ही चालू, काहीतरी 21 जूनला का 16 जूनला असे काहीतरी केले होते। आणि त्यावेळी मग सुरुवातीला माझ्याकडे काही स्टँड बिन नव्हतं। मी काय करायचं, तुम्ही माझे जर पहिले जुने 9 महिन्यापूर्वीचे जे पहिला व्हिडिओ असेल किंवा दुसरा तो बघितला तर तुम्हाला कळेल, असं खिडकीवरती मोबाईल ठेवायचे किंवा समोर एखादी भरणी ठेवायची, एकावर 1-2 भरण्या, तिथे एका भरणीला मोबाईल असं टेकून ठेवायचे, असं करायचे। सुरुवातीचे व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुम्हाला कळेल। मग मलाही सुरुवातीला असे व्ह्यूज येत नव्हते, थोडेफार व्ह्यूज यायचे। त्यानंतर मग मी ते कंटिन्यू सुरू केलं 1 महिन्यापर्यंत, आणि 1 महिन्याच्या नंतर मी जुलैच्या काहीतरी 10-15 तारखेला पहिलं स्टँड घेतलं होतं, आणि ते स्टँड कुठलं होतं त्याच्या पुढची मी माहिती आता देते। तर मग पहिला 1 महिना मी तसंच काढला, काही स्टँड वगैरे नव्हतं, असंच कुठं पण मोबाईल ठेवायचे। एक म्हणजे खालचं जर शूट करायचं असेल, बॅकनं दाखवायचं असेल तर किटली ठेवायची तेलाची, त्याच्यावरती लायटर ठेवायचे, तिथं मोबाईल ऍडजस्ट करायची। कधी मोबाईल खाली पडायचा, मोबाईल फुटायचा सुद्धा, आणि असं सुद्धा व्हायचं। तर ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केल्या, आणि त्याच्यानंतर हे पण होते, ह्यांना पण म्हणजे वाटत होतं स्टँड वगैरे द्यावं काय, ही व्हिडिओ बनव, त्यांना वाटायचं हा काय पोर खेळ आहे, याच्यात कुठे काय भेटणार आहे, कुठं सक्सेस भेटणार आहे। आणि कधीतरी आमची दोघांची भांडणं व्हायची, म्हणायचे कशाला असलं काहीतरी करते, मग खूप भांडायचे, म्हणायचे तुझं डिलीट करून टाकल वगैरे। मग असं झालं, मग मी पहिलं स्टँड मागवलं 1 महिन्याच्या नंतर। माझा एक व्हिडिओ पहिला व्हायरल झाला होता, त्याच्या आधी मागवलं होतं हे स्टँड। तर हे होतं ते काहीतरी 170 का 200च्या आसपास होतं, मी ह्यांच्याच पैशातून घेतलं होतं। त्यावेळेस काय माझ्याकडे म्हणजे अशी माझी कमाई होत नव्हती, स्टिचिंगचे पण यायचे थोडेफार, जास्त काय नव्हते। तर हे स्टँड होतं, याच्या खालून असं 3 ट्रायपॉड होतं प्लास्टिकचं। तर हे स्टँड मला काही जास्त दिवस टिकलं नाही, 1 महिन्याभरातच हे स्टँड तुटलं, पण माझे व्हिडिओ चांगले व्हायरल झाले। व्हायरल काय, माझा चॅनल पण मॉनिटाईज झाला ह्या स्टँडवरती।
म्हणजे या स्टँडच्या आधीच बहुतेक चॅनल मॉनिटाईज झाला होता, नंतर मी हे घेतलं होतं का असंच काहीतरी होतं, तर त्याचा पण व्हिडिओ असेल चॅनलवरती, तुम्ही जर मागचे जुने व्हिडिओ बघितले तर समजेल. तर मग मी चॅनल मॉनिटाईज झाला, पहिलं पेमेंटही आलं आणि मग त्याच्यानंतर दिवाळीतून मी माघारी आली, दिवाळीला गेले, दिवाळीतून माघारी आल्यानंतर मी हे स्टँड घेतलं. तर हे मला 100 रुपयांना पडलं होतं, 115 का काहीतरी. ह्या दोन्हीच्या लिंक आहेत माझ्याकडे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन. पण हे काही चांगलं नव्हतं पहिलंवालं, ही इतकं स्ट्रॉंग आहे ना, तर मी किती दिवस वापरते, कसाही जोडती मोबाईल, कसंही वाकडा तिकडं इकडे तिकडे असं गोल फिरवती, पण ह्याला बिलकुल सुद्धा म्हणजे काही होत नाही, इतकं हे स्ट्रॉंग आहे. आणि गावाला वगैरे जाताना पण हे छोटं आहे, त्यामुळे तिथल्या रेसिपी जी शूट करायची असतील गावाकडच्या तर हे खोलून आपण नेऊ शकतो. ह्याचे सगळे तुकडे वेगवेगळे आहेत, हे वेगळा आहे, 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 सगळे वेगवेगळे आहेत. आणि मग ह्याच्यातून आपण कुठेही घेऊन जातो ह्याला सोबत, थोडक्यात काय तर बॅगमध्ये पर्समध्ये पण घेऊ शकतो. पण हे खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे, मी रोज वापरते डेली, ह्याचा जास्त वापर होतो, दुसऱ्याचा एवढा जास्त वापर होत नाही. तर हे घेतलं, ह्या घेतल्याच्या नंतर आता 2-3 महिन्यांपूर्वी मग मला वाटायला लागलं की थोडंसं मोठं घ्यावं, कारण की ज्यावेळी मला असे दुसरे व्हिडिओ शूट करायचे असतील तेव्हा मला हा टेबल आहे जो टीपॉय तो ठेवावा लागायचा, किंवा मग मला पिठाचा डबा ठेवावा लागायचा, पिठाच्या डब्यावरती मी स्टँड ठेवायचे मग व्हिडिओ शूट व्हायचा. म्हणजे खूप हालत बेकार व्हायची, असं वाटायचं यार मोठं स्टँड असलं तर कसं बरं होईल. आणि त्यानंतर मी हे दुसरं स्टँड घेतलं जे की, तर बघा त्यानंतर मी हे तिसरं स्टँड घेतलं होतं, हे मोठं, जे की ट्रायपॉड विथ रिंग लाईट म्हणून होती याला. तर ह्या लाईटमुळे खरं तर व्हिडिओ खूप ब्राईट दिसतो, तसं तर रिअलमध्ये पण आपण चांगलंच दिसतो, पण ह्यामुळे काय होतं की व्हिडिओ थोडासा चांगला आणि क्लॅरिटी सुद्धा वाढते ह्याने. जर बसून काही व्हिडिओ बनवायचे असतील तर बाकीचे शूट करताना काही याचा फायदा होत नाही. पण हे मोठं स्टँड मला पाहिजे होतं, हे इतकं उंच होतं अगदी घरात, म्हणजे खूप उंच आहे. उंची वाढवायची म्हटलं तर आपल्या दुप्पट याची उंची वाढते, भरपूर उंच हे होतंय, त्यामुळे मग हे चांगलं आहे. आणि हे सुद्धा मला वाटलं नव्हतं टिकेल, कारण मी हे 500 रुपयाला घेतलं होतं, 470ला. मला वाटलंच नव्हतं की इतक्या दिवस टिकेल म्हणून. थोडंसं सगळ्यांकडे थोडंसं जाड असतं, जाडसर ते असतं, मी हलकं घेतलं होतं. मग मला वाटलं नव्हतं, पण टिकलं, खूप दिवस टिकलं, अजूनही त्याला काही झालं नाही. आता किती 2-4 महिने झाले असतील मी हे घेतलेलं त्याला. ह्याचा पण मी फुल व्हिडिओ टाकला होता ओपनिंगचा, अनबॉक्सिंग करतानाचा, तुम्ही पहिले जर व्हिडिओ बघितले ना तर तुम्हाला समजेल, ह्याचा सुद्धा टाकला होता. तर हे 3 माझ्याकडे स्टँड आहेत आता सध्याला, पहिलं तर काहीच नव्हतं. तर आता थोडक्यात सांगते की मी व्हिडिओ शूट कसा करते, पटपट सांगते की व्हिडिओ मी शूट करताना कसं काय कशी स्टँड ऍडजस्ट करते ते तुम्हाला सांगणार. तर ज्यावेळी मी शूटिंगचे व्हिडिओ शूट करते मशीनचे, त्यावेळी मी हा मोबाईल असा इथं लावते आडवा असा, आणि त्यावेळी मी असं वरती हे पूर्ण स्टँड वरती घेते, अशा प्रकारे वर घेते जेवढं मला उंच पाहिजे तेवढं, आणि नंतर मी हा असा मोबाईल ऍडजस्ट कमी जास्त वर खाली करते. मग ते स्टिचिंगचे व्हिडिओ शूट होतात. आणि त्यानंतर मी माझे जे कटिंगचे शूट करते, तर कटिंगच्याला मी हे स्टँड इकडच्या साईडला ठेवते, हा स्टिक वापरते आणि ह्याच्यावरती हा मोबाईल असं ठेवते. नंतर ही रिंग लाईट आहे ती अशी कमी जास्त आपण करू शकतो अशा प्रकारे खाली, तर असं खाली करते. आणि मग हा व्हिडिओ इथला शूट होतो, इथला जो काही व्हिडिओ असेल तो. आणि घरातले ज्यावेळी मला शूट करायचे असतात किंवा खाली बसून, त्यावेळी पण सेम हीच प्रोसेस मी यूज करते. जर घरात दाखवायचं असेल तर काय, आणि एक्झॅक्ट समोर बसायचं असेल, समजा आता पुढंच कॅमेरा मला ठेवायचा आहे आणि समोरच असं अशा प्रकारे बसायचं इथं, तर हे छोटं स्टँड वापरते. आणि ह्याला तो काय मोबाईल आहे ना तो ह्याला असं इथं ऍडजस्ट करते. आणि किचन मध्ये पण सेम हीच प्रोसेस, इथं शिगड्या आहे गॅसची, इथंच दाखवते, तिथं गॅसची शिगड्या आहे समजा. आणि हा किचन मध्ये शक्यतो मी हे मोठं स्टँड वापरतच नाही. किचनची जर ब्लॉग रेसिपीज वगैरे टाकायचे असतील ना तर या मोठ्या स्टँडचा काहीही फायदा नाहीये. आता बघा, हे छोटं स्टँड वापरायचं आणि हा मोबाईल इथं आपल्याला लावायचा आहे अशा प्रकारे. आणि मग आपल्याला इथं कॅमेरा शूट करून बघा, आता जवळ राखा, इथून जवळ समजा आता इथं एखादी आपण रेसिपी शूट करतोय आणि खाली भाजी बनवतोय, गॅसची शिगडी आहे, तर इथं आपल्याला पकडायचं आणि मोबाईल असा ठेवायचा आणि गॅसची इथं कढई वगैरे किंवा चपाती हे ते असं क्लोज जिथं बनवायचं असेल तिथंच ठेवायचा. जिथं चपाती करायची आहे आपल्याला गरज आहे तिथं ठेवायचा, समोर लावायचा आहे, असा सरळ करायचा, आडवा करायचा, असा करायचा. तर हे सगळे स्टेप आहे जे आपण करू शकतो. म्हणजे इकडं तिकडं खूप वेगवेगळ्या प्रकारे आपलं व्हिडिओ आहेत का नाही ते शूट करू शकतो. तर बघा, अशा प्रकारे मी थोडक्यात कसे कुठे कॅमेरा लावते हे सांगितलं. जर स्टँड असेल तर तुम्हाला जिथलं शूट करायचं तिथंच कॅमेरा लावायचं, थोडक्यात मी सांगेन. आता माझं तुम्हाला कळलं का नाही माहित नाही. तर किचन मध्ये मी शक्यतो हे जे छोटं स्टँड आहे हा कंटिन्यू वापरते, मोठ्या स्टँडचा बिलकुल
एकही सेकंद मी यूज करत नाही, हेच लागतं किचनमध्ये. जर तुम्हाला रेसिपीचे चॅनल करायचं असेल, रेसिपीज किंवा तुम्हाला क्राफ्टिंगचे व्हिडिओ बनवायचे, जर जवळ लागताय, जवळ ठेवायचं आहे, काही म्हणजे काही अक्षरांचे वगैरे मेहंदीचे असतात ना, त्यावेळी आपल्याला ह्या स्टँडची गरज आहे, मोठ्याची काही गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही हे घ्या, 115 रुपयाचं. इथून सुरुवात करा तुम्ही स्टेप बाय स्टेप. जर पुढे तुम्हाला चांगले व्ह्यूज आले, कंटिन्यू करा, हळूहळू नंतर मोठं घेत राहा असं मी सांगेल. आणि एडिटचा सांगायचं झालं तर बघा, मी थंबनेल काइनमास्टर ॲपमधून बनवते आणि एडिट व्हिडिओ मी व्हिडिओ गुरु किंवा व्हिडिओ एडिटर म्हणून हा ॲप आहे, तो ॲप लोगो मी इथं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल. तर त्या ॲपमधून मी व्हिडिओ एडिट करते. एडिट करताना काही नाही, जे तुम्ही शूट केले तो व्हिडिओ घ्यायचा, कमी जास्त जसं स्पीड कमी जास्त करायचं आणि व्हॉइस ओव्हर करायचं, एवढंच फायदा एडिटचा असतं. एडिटचं जास्त अवघड नसतं, एडिट कुणीही करू शकतं. फक्त त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठला पार्ट घ्यायचा कुठला नाही घ्यायचा हे पण कळलं पाहिजे ते डिटेलमध्ये. तर एडिटचं मी तर नाही तुम्हाला सांगू शकत, कारण की याच्या आधी पण मी एक एडिटवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल मी कसं एडिट करते ह्यावरती, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता फक्त मी कोणतं स्टँड वापरते, कसं शूट करते, कोणत्या ॲपमधून एडिट करते हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मी व्हिडिओ गुरु हा ॲप एडिटसाठी वापरते, काइनमास्टरमधून थंबनेल बनवते. हे दोनच ॲप मी यूज करते, दुसरा कोणताही ॲप मी यूज करत नाही. आणि आपण जो व्हिडिओ शूट केलाय त्यातला आपल्याला थोडे पार्ट दाखवायचे असतात थंबनेलसाठी, त्यावेळी काय करायचं, आपली गॅलरीमधला जो व्हिडिओ आहे तो ओपन करायचा आणि तिथे कॅप्चरचं ऑप्शन असतं साईडला, त्यावरती क्लिक केलं की त्या व्हिडिओमधून काही फोटोज क्लिक होऊन साईडला गॅलरीमध्ये येतात. ते फोटो गोळा करून आपल्याला थंबनेल बनवावे लागतील. त्याचा डिटेल व्हिडिओ मी दिलेला आहे, त्यामुळे त्याविषयी काही सांगणार नाही, त्याआधीच सांगितलेलं आहे. तर हा होता आपला आजचा छोटासा व्हिडिओ. तर माझ्या परीने मी मला जेवढी माहिती आहे तेवढी देण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला किती समजलं किती नाही आता ते मला एक्झॅक्ट कळणार नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. बाय बाय.